नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हुजुरेगिरीमुळे जे पोलिसांना जमले नाही ते महिलांनी करून दाखवले। कोल्हापूर कवटेसार येथील महिलांनी हातवटीचा अड्डा पेटवून केला उद्ध्वस्त। संसाराचा गाडा हाकण्यासाठी लेखकाचं उपेक्षित जगणं। 7 पुस्तक लिहिणाऱ्या साताऱ्यातील शंकर कवळेंचा पोटासाठी संघर्ष। SBNचा स्पेशल रिपोर्ट। ऑनलाईन पीक विमा भरण्याची वाढीव मुदत संपली। मुदत वाढवून देखील घोळ। महाराष्ट्रात लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित। सांगली कडेगावमधील श्रीदत्त पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा। हवेत गोळीबार करत पेट्रोल पंपावरून रोख रक्कम आणि साहित्य केले लंपास। आणि सोनू तू पोलिसांची नीट बोल। नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून जनजागृती। गाणं सोशल मीडियावर व्हायरल। खासदार राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचे सांगलीतही पडसाद उमटले आहेत। युवक काँग्रेसने भाजप सरकारच्या पुतळ्याचे दहन केले आहे। गुजरातच्या बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत। सांगलीमध्ये या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे। भाजप सरकारच्या गुंडाकडून हा हल्ला झाला असून गुंडशाहीचा हा लोकशाहीवर हल्ला असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी करत भाजप सरकारच्या पुतळ्याचे दहन केले आहे। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच राहुल गांधी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या भाजप गुंडांवर कडक कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी दिला आहे। गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कसं आतापर्यंत सांभाळलं आणि कसं पाठीशी गाठलं त्याचं जिवंत उदाहरण या भाजप सरकारनं राहुल गांधींच्या गाडीवर हमला करून दाखवलंय। आणि आज आमचे नेते राहुल गांधी त्या गुजरातमध्ये पूरग्रस्तांना भेटायला गेले असता त्या ठिकाणी त्या लोकांनी एक चुकीच्या पद्धतीने दगड हल्ला करून त्यांना भीती घालण्याचं काम या भाजप सरकारनं एक पूर्व प्लॅनिंग करून केलेलं कृत्य आज सगळ्या जगासमोर आलंय। आतापर्यंत मोदी सरकार अशाच पद्धतीचं दहशत करून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे, पण आमचे नेते कुठल्या सुद्धा भीतीला बळी पडणार नाहीत। आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं त्या गुंडांचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। आणि यापुढे राहुल गांधी असतील किंवा युवक काँग्रेसचा छोटातला छोटा कार्यकर्ता असेल कुठल्या सुद्धा भीतीला बळी पडणार नाही आणि ज्या पद्धतीनं भीती घालण्याचा प्रयत्न करतील त्या पद्धतीनं आम्ही पेटून उठू। सांगली येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवल्याप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी सांगली जिल्हा राष्ट्रवादीची मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी। सांगली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे याकरिता शासनाकडे जागेची मागणी केली होती, पण शासनाने याची दखल घेतली नाही। त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पुष्पराज चौक व झुलेलाल चौक येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून शांततेत जयंती साजरी केली। या प्रकरणी 73 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। तो गुन्हा शासनाने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीचे योगेंद्र थोरात यांनी केली आहे। आज या मागणीचे निवेदन मिरज प्रांत अधिकारी कार्यालय येथे देण्यात आले। यावेळी साजिद अली पठाण, हरुण खतीब, समीर कुपवाडे, राजेश गोसावी, आबा पाटील, इम्रान बागवान यांच्यासह राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। पुष्पराज चौक व झुलेलाल चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांनी अत्यंत शांततापूर्वक व कोणतीही शांतता व कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने पुतळ्याची स्थापना करून शांततापूर्वक जयंती व मिरवणूक त्या दिवशी काढण्यात आली। तरीही प्रशासनाने कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून प्रशासनाकडे सांगलीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा व्हावा, स्मारक व्हावे यासाठी मागणी प्रशासनाकडे पेंडिंग आहे। तर ती मागणी पूर्ण न झाल्यामुळं कार्यकर्त्यांना हे पाऊल उचलावं लागलं आणि आज सर्व ठिकाणी
शांतता व सुव्यवस्था स्थापन झालेली आहे आणि हा विषय संपलेला आहे. तर लवकरात लवकर प्रशासनाने स्मारकासाठी जागा द्यावी आणि सांगली येथे ज्या 73 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यांचे कार्यकर्त्यांवरचे गुन्हे लवकरात लवकर प्रशासनाने मागं घ्यावे. आज आम्ही ही मागणी प्रांतांकडे राष्ट्रवादी मिरजतर्फे केली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये मेडिटेशन शिबिर संपन्न झाले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या समर्थ इंग्लिश मीडियम विद्यालय येथे समर्पण ध्यान समितीचे आशिष कालावार यांनी मुलांना सर्वांगीण विकास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान शिबिर घेतले. आजच्या पिढीला ध्यानाची गरज आणि आवश्यकता का आहे हे मुलांना कालावार यांनी समजून सांगितले. तसेच ध्यानाचे महत्त्वही पटवून दिले. या शिबिराला 1 ते 4 वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक अनघा चक्रवार, शाळेतील शिक्षिका व अध्यक्ष विजय चक्रवार उपस्थित होते. पंछी, पेड़, पौधे, पंछी, ऐसे ही आदमी. समझ में आ रहा है आपको? जब ये छोटे बच्चे आपके साथ सब एक में के जो है, जब आप साथ में आप. मी अनघा चक्रवार, प्रिन्सिपल समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल. आज आमच्या शाळेमध्ये मेडिटेशन कॅम्प आणि मेडिटेशन टॉक आयोजित केला होता. यासाठी समर्पण ध्यान शिवकृपानंद स्वामीजींकडून त्यांचे शिष्य श्री आशिषजी कालावार हे आले होते. त्यांनी मुलांना आपलं मौल्यवान मार्गदर्शन केलं. यासाठी मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी आणि अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी हे शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. या दृष्टीने माझ्या सगळ्या टीचर्स, स्टाफ याकडून आम्ही आशिषजी कालावार यांना खूप खूप धन्यवाद देतो आहे. My name is Kanak. I study in 3rd standard. हमें जो आशीष सर ने यहाँ बताया वो मुझे बहुत अच्छा लगा. सांगोला तालुक्यातील नाझरा येथील वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. सांगोला तालुक्यातील नाझरा हे जिल्हा परिषद गटाचे गाव आहे. दर शुक्रवारी या गावाचा बाजार असतो. परंतु या दिवशी सायंकाळी 5 वाजता मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. जवळपास अर्धा तास ही कोंडी फुटत नाही. यामुळे बाजारसाठी आलेले नागरिक, शाळा सुटल्यावर घरी जाणारे विद्यार्थी यांची प्रचंड गैरसोय होते. रस्त्यावरच दुचाकी वाहन पार्क केल्याने या रस्त्यावरून चालत जाणे ही ज्येष्ठ नागरिकांना जिकिरीचे जाते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे बस वाहक नाझरे येथे होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीला वैतागून गेले आहेत. काही वेळा पोलीस कर्मचारी त्या चौकात असतो, पण ते नसतील तर वाहतूक कोंडीमुळे हमखास होते. हे येथील लोकांसाठी नित्याचे झाले आहे. सततच्या या कोंडीमुळे तत्कालीन सरपंच विजयकुमार देशमुख, उपसरपंच कविता बनसोडे व सदस्यांनी त्या चौकातील अतिक्रमण हटवले होते. पण तरीही जर वाहतूक कोंडी होत असेल तर प्रशासनाने व नाझरा आउट पोलीस स्टेशनच्या कर्मचारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थी, वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे. नियंत्रण शाखेचं लक्ष नाही असं दिसून आल्यानंतर ग्रामपंचायतनं कारवाई मोठ्या प्रमाणात याच्या अगोदर केलेलीच आहे. पूर्णपणे परिसर तिथला स्वच्छ करणं, त्याचबरोबर अतिक्रमण काढलेलं आहे. त्याच्यानंतर सुद्धा वारंवार सूचना देऊन सुद्धा आसपासचा जो परिसर आहे तिथल्या लोकांच्या तक्रारीवरून, त्याचबरोबर वाहतूक, दोन्ही शाळेमधील मुलं बरोबर सुटण्याची वेळ आणि गावच्या बाजाराची वेळ एक असल्यामुळं जी वाहतूक व्यवस्था आहे तिथली व्यवस्था पाहण्यासाठी वाहतूक व्यवस्थेनं लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळं गावामध्ये ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहतूक शाखेनं जी वाहनं रस्त्यावरती उभा राहत आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं आहे, लोकांना जाण्यासाठी त्रास होतो आहे. त्याच्यासाठी प्रामुख्यानं पूर्णपणे वाहतूक व्यवस्थेचं नियंत्रण वाहतूक शाखेचं असावं ही अपेक्षा मी व्यक्त करतो. इस्लामपूर येथील डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर यांच्या संत नामदेव या ग्रंथास बेळगावच्या वाङ्मय मंडळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेळगाव येथे वाङ्मय चर्चा मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांचे वितरण नुकतेच मंडळाच्या रमाबाई सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार होते. यावेळी समीक्षापर लेखनासाठी वाङ्मय चर्चा मंडळाचा साहित्य पुरस्कार संत नामदेव ग्रंथाचे लेखक डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर, इस्लामपूर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण कवी अजय कांडर, कल्लाप्पा पाटील, पुंडपाळ, अशोक याळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार म्हणाले, सध्या साहित्य क्षेत्रात राष्ट्रवादाच्या नावाखाली धुडकूस घातला जात आहे. राजकारणाचाही शिरकाव झाला आहे. साहित्यिकांनी सांस्कृतिक राजकारण करण्याऐवजी वैचारिक गोष्टींवर एकत्र येऊन विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी सांगितले आहे.
सांगोला तालुक्यातील युवा शेतकरी व निर्यातक्षम डाळिंब उत्पादक सतीश पाटील यांना फार्मर अवॉर्ड हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सांगोला तालुक्यातील चोपडी येथील युवा शेतकरी व निर्यातक्षम डाळिंब उत्पादक सतीश माणिक पाटील यांना फार्मर अवॉर्ड प्रदान करण्यात आला। नाशिक येथे आयडियल फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला। यावेळी सुनील केदार, डॉक्टर मानसिंग बाबर, पोपट घुले, संतोष बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जय शिवराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व चोपडी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले। पलूस तालुक्यातील बांबवडे येथील जनता विद्यालयात अरुण पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सायकल प्रदान समारंभ संपन्न झाला। शिक्षण प्रसारक मंडळ बांबवडे संचलित जनता विद्यालय बांबवडे येथे अमन पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इयत्ता 7वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस सायकल भेट दिली जाते। या कार्यक्रमासाठी श्रीमती नलिनी पवार, श्री विजय पवार, संस्थेचे खजिनदार श्री लक्ष्मणराव पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष श्री विनायक पाटील, संचालक श्री पोपट भंडारे उपस्थित होते। यावेळी नलिनी पवार यांनी इयत्ता 7वी मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी चिरंजीव साहिल सुभाष सूर्यवंशी याला सायकल भेट दिली। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जिल्हास्तरीय घेण्यात आलेल्या कॉम्प्युटर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीमती नलिनताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला। मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षकांनी अरग तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अरग गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। अरग तंटामुक्ती समिती व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांना भेटण्यासाठी गेले होते। यावेळी पोलीस निरीक्षक यांनी भेटण्यासाठी आलेल्या अरग ग्रामस्थांना केबिनमधून बाहेर हकलून देऊन अपमानास्पद वागणूक दिली। या प्रकरणी पोलीस निरीक्षक यांची बदली करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती। त्याचबरोबर आज या घटनेच्या निषेधार्थ अरग गाव बंद ठेवण्यात आले होते। गाव बंद असल्यामुळे बाजारपेठ तसेच गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते। या बंदला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला। भंडारा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सुप्रसिद्ध बालपुरी मठ मंदिरात ऐन श्रावण महिन्यात चोरी झाल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। भंडारा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरट्यांनी आपला मोर्चा आता मंदिराकडे वळवला आहे। भंडारा शहरातील सुप्रसिद्ध बालपुरी मठ मंदिरात चोरी झाल्याची घटना घडल्याने दगडाचा देव त्याला चोराचा भेव म्हणण्याची वेळ आली आहे। भंडारा शहरातील सुप्रसिद्ध बालपुरी मठ मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली असून चोरट्यांनी काल रात्री मागील दार फोडून आत प्रवेश करत मुख्य गाभाऱ्यात असलेल्या दानपेटी फोडून पैशांसोबत चोरट्यांनी मंदिरातील ऐवजही लंपास केला आहे। ऐन श्रावण महिन्यात चोरी झाल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। शिरोळ तालुक्यातील महिला हातबट्टी दारूच्या विरोधात आक्रमक झाल्या असून कवटेसार येथे महिलांनी हातबट्टी दारू विक्रीचा अड्डा पेटवला आहे। महिलांचा रुद्रावतार पाहून दारू विक्रेत्यांनी तेथून पळ काढला। कवटेसार गावाबाहेर दानोरी रोडलगत असणाऱ्या शेतात गेल्या 4 वर्षापासून चोरून हातबट्टीचा दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू होता। या दारू अड्ड्यावर परिसरातील शेकडो मद्यपी मद्यपानासाठी पहाटेपासूनच हजेरी लावत होते। गावातील 2 जणांचा दारूच्या अतिसेवनाने मृत्यू झाला तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। यामुळे गेल्या काही दिवसापासून परिसरातील हिंगणगाव कुंभोज आदी गावातील महिलांनी तीव्र आंदोलन करून कुंभोज व हिंगणगाव परिसरातील दारू विक्री बंद केली होती। यामुळे येथील दानोई रोड शेजारी शेतात असणारे झोपडी वजा शेड असणारे दारूचे दुकान अनेक मद्यपींना सोयीचे झाले होते। या दुकानात परिसरातील युवक वर्गही आकर्षित होत होता आणि यामुळे परिसरातील अनेक युवक दारूच्या आहारी गेले होते। गेले काही दिवसापासून हा दारूगुत्ता बंद करण्यासाठी महिलांची हालचाल सुरू असल्याची कुजबूज परिसरात होत होती। रात्री कवटेसार गावातील शेकडो महिला आणि ग्रामस्थ एकत्र येऊन दानोई रोडगत असणाऱ्या या दारूच्या अड्ड्यावर चालून आल्या। त्या महिलांना पाहून दारू विक्रेत्यांनी तेथून पळ काढला। संतप्त झालेल्या महिलांनी हा अड्डा पेटवून दिला। कवटेसारमधनं मी चित्राबाई बोलतोय आणि दारूची भट्टी आम्ही असं केले सगळे पेटवून छान टाकले। आमचे सगळे पोराबाळांचं नुकसान व्हायला लागले म्हणून आम्ही सगळे हे करून टाकले उद्ध्वस्त। जो दारूवाला दररोज येते काय? दररोज आहे दारूवाला इथं। रोज 4 वर्ष झालं आहे आता बसलाय ठेवायला। दारू मी चित्राबाई आवळे दारू पिऊन आमची तरणी पोरं मारायला आली ती। आम्ही दवाखान्याला मिळवून खायचं काही दवाखान्याला पैसा घालायचे नाही तरी काय आला तर आमची पोरं कशाला जातील दारू जातील का आमच्या गावात दारू काय लागलाय दारू बंद
झालीच पाहिजे आणि हे दारू तुम्ही हे केला पाहिजे, बंद केला पाहिजे सर. आम्हाला आमच्या घरात मिळून काय रोजगार द्यायचं का? दारू प्यायला आमची पोरं मरायला आली होती, काय आम्ही करायचं? जबाबदार कोण विचारा? याला जबाबदार तुम्ही आहेच का सरकार? तुम्ही लायसन कशासाठी देताय? गोरगरीब मरायसाठी देताय सकाळी लायसन. यांचं लायसन हातपट्टी आहे काय? हे जे दारू माहिती आहे का? हातपट्टीची आहे का? हे जे लायसन काढलं हे काय आहे? हातपट्टीची दारू आहे. रोज इथून इतकं गावठ्यात मग याला दारूची काही जागा नाही, तिथे काय पाहिजे त्यानं दारू दागिने बंद केल्या गावठ्याला. राहुल गांधी हल्ला प्रकरणी गडचिरोली येथे युवक काँग्रेसचा निषेध मोर्चा काढला. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ला ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना असून सरकारने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी या मागणीला घेऊन युवक काँग्रेसच्या वतीने आज येथील इंदिरा गांधी चौकात निषेध मोर्चा काढला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या गुंड प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटक केली. गुजरातमधील बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेल्या खासदार राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी असताना राज्य सरकारतर्फे सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक कमतरता ठेवल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यामागे निश्चितपणे विकृत मानसिकता असून देश पातळीवर भाजपचे सरकार आल्यानंतर राजकीय व्यवस्थेत अनैतिकता प्रबळ होताना दिसून येत आहे. सत्तेच्या लालसेपोटी व त्याकरिता पैसा, गुंडगिरी, हिंसा यासह कोणत्याही अलोकतांत्रिक मार्ग वापरण्याची तयारी ही भाजपची कार्यशैली राहिली आहे. याचेच प्रतीक गुजरातमध्ये खासदार राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून दिसून येत आहे. हा हल्ला म्हणजे विरोधकांना राजकारणातून संपवण्याचा डाव आहे अशी शंका युवक काँग्रेस यावेळी व्यक्त केली आहे. गांधी हे लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीने गुजरातमधील जे पूरग्रस्त पीडित आहेत त्यांची पाहणी करायला गुजरातला गेले असताना भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडमार केली, काळे झेंडे दाखवले आणि एक लोकशाही प्रक्रिया ज्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना जाऊन तिथल्या जे काही दुःखी आहेत, जे पूरग्रस्त आहेत त्या लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असताना त्यांच्यावर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केला आणि BJPच्या कार्यकर्त्यांनी जो दगडफेक केली त्याच्या निषेधार्थ म्हणून गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज या भारतीय जनता पक्षाचं, केंद्राचं, राज्याचं आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा निषेध करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत. कुपवाडच्या अंत्यविधी साहित्य ठेकेदाराला नोटीस पाठवल्यामुळे सुधार समितीच्या आंदोलनाला यश आले आहे. कुपवाड शहरामध्ये अंत्यविधीचे साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नोटीस काढली आहे. सांगली जिल्हा सुधार समितीने या प्रश्नावर आवाज उठवत महापालिकेला लाकडे भेट देत अनोखे आंदोलन केल्याने महापालिकेने ही कारवाई केली. कुपवाडमध्ये अंत्यविधीचे साहित्य जागेवर पुरवले जात नाही. हे साहित्य पाहिजे असल्यास ठेकेदार नागरिकांना सांगलीला जाऊन साहित्य आणण्यास सांगतात. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे जिवंतपणी महापालिका सुविधा देत नाही, निदान मेल्यावर तर सुविधा द्या अशी मागणी करत सांगली सुधार समितीने आंदोलन केलं होतं. महापालिका प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेत अंत्यविधीचे साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये ठेकेदाराने शर्ती व अटीनुसार स्मशानभूमीमध्ये आवश्यकता लाकूड व साहित्य वेळेवर पुरवण्याची तरतूद असताना ते का पुरवले जात नाही याबाबत 2 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देऊन याबाबत कारवाई न झाल्यास ठेकेदाराला कारवाई करण्यात येईल असेही या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच स्मशानभूमीत जोपर्यंत लाकडे व अंत्यविधीचे साहित्य वेळेवर मिळणे सुरू होत नाही तोपर्यंत सुधार समितीचा लढा सुरूच राहील असे समितीचे कुपवाड शहर उपाध्यक्ष सचिन चोपडे यांनी सांगितले आहे. शिराळा तालुक्यातील चरण येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 15% निधीतून मागासवर्गीय समाजास वैयक्तिक लाभ वस्तूंचे तहसीलदार दीपक शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शासनाच्या वतीने गाव पातळीवर राबवण्यात येणाऱ्या विविध योजना
आपल्या गावातील प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीने राजकारण विरहित काम करून गावाचा सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन शिराळा तालुक्याचे तहसीलदार दीपक शिंदे यांनी केले। ते शिराळा तालुक्यातील चरण येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 15% निधीतून मागासवर्गीय समाजास वैयक्तिक लाभ वस्तू वाटप व अपंग लाभार्थ्यांना बँक ठेव पावती वाटप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब नायकवडी, सरपंच सौ सोनाली नायकवडी, उपसरपंच हनुमंत नायकवडी, संचालक रामचंद्र नायकवडी, बाबूराव नेर्लेकर, भगवान नायकवडी प्रमुख उपस्थित होते। दरम्यान तहसीलदार दीपक शिंदे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब नायकवडी, सरपंच सौ सोनाली नायकवडी, उपसरपंच हनुमंत नायकवडी यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या वैयक्तिक वस्तूंचे व अपंग लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या बँक ठेव पावतींचे वाटप करण्यात आले। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कापणी प्रयोग शासनाला जो आम्ही अहवाल पाठवतो की किती टक्के आणेवारी आहे आणि किती उत्पन्न लोकांना मिळणार आहे, हे सगळं कृषी खात्यामार्फत आहे। हे 3 घटक जर गावामध्ये चांगल्या रीतीने काम केले तर गावकऱ्यांनी आणि त्या गावकऱ्यांनी देखील त्यांना जर विचारलं साहेब हे सांगा आणि गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली, तुम्ही आम्हाला एवढं सांगायला पाहिजे, तर गावामधल्या सगळ्या योजना एका गावामध्ये आपल्याला राबवता येतील चांगल्या रीतीने। या ठिकाणी बॉडी आहेत, नायकवडी सर आहेत, आपण आपल्या पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये सगळीकडे या पद्धतीने करा। कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांची जर महिन्यात एकदा जरी मीटिंग घेतली तरी देखील या ठिकाणी चांगल्या रीतीने या योजनांची अंमलबजावणी केली जाऊ शकते व गावचा विकास या ठिकाणी केला। चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट, यशाचा अभिमान, चाटेचा सन्मान। आम्ही घडवले 11,572 डॉक्टर्स आणि 22,318 इंजिनियर्स। चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन नाव इन सांगली, मिरज अँड तासगाव, स्कूल, कॉलेज अँड क्लासेस। चाटे IIT अँड नीट, जनरेटिंग जीनियस अँड इंजिनियरिंग और मेडिकल एंट्रन्स कोचिंग इंस्टीट्यूट, IIT JEE मेन्स अँड ॲडव्हान्स, JEE मेन्स and NEET, experienced and expert facilities for all subjects, personal attention and doubt clearing section, special and careful coaching boost studies, parent ward interaction, eliminates educational irregularities, Chate's perfect notes prepared by subject expert teachers multiplies success. For admission contact opposite Sadanand Hotel, चांदनी चौक, मिरज रोड, सांगली 9595983003, 9371275439, नियर हॉटेल अर्फा, शिवाजी रोड, मिरज 9372458554, 9325064176, DK पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मणेराजुरी रोड, तासगाव 9595893003, 9371275439। नीट JEE असो वा 10वी 12वी, यश म्हणजे चाटे। 3 दशक गुणवत्तेची, विद्यार्थी पालकांच्या सहकार्याची। चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट। खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत नवनवीन व्हरायटीचे 4G मोबाईल्स, सॅमसंग, नोकिया, लेनोवो, विवो, ओप्पो, पॅनासोनिक अशा असंख्य मोबाईलच्या व्हरायटीज। मोबाईल घ्या स्मार्ट, व्हा एक्स्ट्रा स्मार्ट। होलसेल आणि रिटेल फक्त न्यू बालाजी कस्टम शॉप मध्येच, बापटबाल शिक्षण मंदिरा शेजारी, ST स्टँड रोड, सांगली। जीवन ज्योत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, मिरज संचलित स्कॉलर्स पब्लिक स्कूल, मिरज इंग्लिश मीडियम, शैक्षणिक वर्ष 2000 साठी नर्सरी ते 7वी पर्यंत प्रवेश सुरू। आमच्या स्कूलची वैशिष्ट्ये आणि ध्येय: प्रशस्त इमारत आणि भव्य क्रीडांगण, सुरक्षित, निसर्गरम्य व प्रसन्न वातावरण, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, ई-लर्निंगची सुविधा, शुद्ध पाण्याची सोय, विविध प्रकारच्या खेळासाठी प्रशिक्षण, आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन, सायन्स एक्झिबिशन, भारतीय संस्कृतीचे जतन व सर्वांगीण विकास, वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहलीचे आयोजन, समर कॅम्पचे आयोजन,
Our future plan: day boarding school, amenities in arts, sports and culture, summer camps offering vocational skill and overall personality development, camp for the development of personal, social and national values, coaching classes for कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तेव्हा आपल्या पाल्याच्या उत्तम भवितव्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: नदी वेस्ट, मिरज आणि शाहू कॉलनी, दत्त कॉलनीच्या पूर्वेला, मिरज. संपर्क: मोबाईल 9158021584 किंवा 7743842111. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 1166 आणि 98 90 10 19 10. Square Science Academy. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. पत्ता: जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. सूटिंग, शर्टिंग, जींस, ट्राउजर्स, शेरवानी, सूट, ब्लेजर हो जिया रे. एड्रेस: रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं, और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में, और ढेर सारी वैरायटीज भी है. क्या बात कर रहे हैं, तो चलो चलते हैं. शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक. यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD टीवी, AC, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज. यहाँ डेबिट, क्रेडिट, पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स. एड्रेस: माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मिरज. आदिवासी भागात कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना पुरेशा व चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आशागड येथील आश्रमशाळेत 1ली ते 10वीच्या वर्गातील 423 मुले व मुली निवासी राहून शिक्षण घेत आहेत. तर 239 विद्यार्थी घरून ये जा करीत असून सुद्धा 662 विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. निवासी विद्यार्थ्यांना जागेअभावी दररोज वर्गातून रात्रीच्या वेळेस बेंच बाहेर काढून वर्गात झोपण्यासाठी जागा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांची नेहमीच गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीतही विद्यार्थी शिक्षण घेत असताना येथील माध्यमिक वर्गाचे मुख्याध्यापक उत्तम बाबूराव नंदुरकर हे आदिवासी विद्यार्थ्यांना जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचा आरोप होत आहे. दरवेळी अपशब्दाने हिणवत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधाही अपुऱ्या आहेत. विज्ञान व ITC विषयांसाठी 4 वर्षापासून कायमस्वरूपी शिक्षक नसून त्यांची कमतरता आहे. वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना सणासुदीच्या काळातही सुट्टी मिळत नसल्याची तक्रार आहे.
पुस्तकंही फाटलेली वापरावी लागतात. या ठिकाणी नवीन शौचालय बांधण्यात आले आहे, मात्र पाणी व विजेची सोय उपलब्ध नसल्याने त्यात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना बाजूच्या जंगलात आधार प्राप्तविधीसाठी घ्यावा लागतो व आंघोळीसाठी नदीवर जावे लागते. पिण्यासाठी शुद्ध पाणी नसल्याने टाकीतील अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. 4 वर्ष मुख्याध्यापक झाल्यापासून आता मी चांगलं बऱ्यापैकी प्रशासन राबवायला लागले, जास्त वेळ देते. याच्या अगोदर मला वाटते 52 वर्ष झाली इथं नेमणूक होऊन सुद्धा. त्याच्यामध्ये मी आता मुख्याध्यापक झाल्यापासून बऱ्यापैकी सुविधा, फॅन वगैरे, लाईट्स वगैरे, परांड्यामध्ये पोर्चमध्ये लावलेलं आहेत वगैरे. जेवणाचा विभाग आहे तो सुधारलेला आहे. साहित्य द्यायला चांगलं आता ताट, वाटी, तांब्या म्हणजे मी द्यायला सुरुवात केली. चादर, सतरंजी वगैरे. मुलांनी जे तुमच्यावर आरोप केलेले आहेत, मुलं ते म्हणतात तुम्ही जे त्यांच्याशी जे करतात तर तुम्ही काय सांगाल त्यांना? तुम्ही शिवीगाळी का देता? मी शिवीगाळी काही कधीच नाही. मी म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचं जेवण देतात, काय सांगाल तुम्ही? नाही, चांगलं देतो. आता म्हणजे त्यांना मला वाटतं जातात तसं सुद्धा मी चिकन वगैरे वैयक्तिक मी मागवून दिलं होतं वगैरे. असं. सांगली कडेगावमधील श्री दत्त पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा टाकून हवेत गोळीबार करत पेट्रोल पंपावरून रोख रक्कम आणि 2 मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केले आहे. सांगलीच्या कडेगावमधील विटाकराड मार्गावर असणाऱ्या श्री दत्त पेट्रोल पंपावर शनिवारी मध्यरात्री 3 दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. यावेळी पंपावर असणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी पिस्तूल आणि तलवारीची धाक दाखवत पेट्रोल पंपावर प्रवेश केला. यानंतर या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांकडे तिजोरीच्या किल्ल्यांची मागणी केली, मात्र कर्मचाऱ्यांनी नकार देताच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला व तलवारीने तिजोरी फोडली. तिजोरीमधील रोख 40,000 रोकड आणि कर्मचाऱ्यांकडे असणारे 2 मोबाईल यावेळी लंपास केले. मध्यरात्री 1:30च्या सुमारास दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. काँग्रेस आमदार मोहनराव कदम यांचे चिरंजीव शांताराम कदम यांच्या मालकीचा हा पेट्रोल पंप असून या दरोड्या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे अवैध सावकारी प्रकरणी सलून दुकानावर सहाय्यक निबंधकांनी धाड टाकून अनेक कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. पुसद येथील रघुनाथ डाकोरे, भीमराव तांबारे व नारायण सावंत यांनी सुभाष भोरे व विजय भोरे यांच्या विरोधात अवैध सावकारी संदर्भात जिल्हा निबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दिली होती. कर्जाची व्याजासह परतफेड केल्यानंतर सुद्धा भोरे यांनी गहाण असलेली कागदपत्र देण्यास नकार दिल्याने भोरे यांच्या विरोधात तक्रारकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक जीएन नाईक यांनी स्टेलो जेंट्स पार्लर व भोरे यांच्या निवासस्थानी धाड टाकली. या कारवाईत 26 ATM कार्ड्स, विविध बँकांचे 8 चेकबुक, 124 पासबुक, 13 कोरे चेंजबुक यासह हिशोबवही जप्त केली आहे. देशातील 100 पूल कोसळण्याच्या स्थितीत असून महाराष्ट्रातील 14 पुलांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. देशातील विविध भागातील 100हून अधिक पूल कोसळण्याच्या स्थितीत आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली होती. या 100 पुलांमध्ये महाराष्ट्रातील 14 पुलांचा समावेश आहे. यामध्ये सांगलीजवळील पेठ, भोसे आणि लांडगेवाडी या पुलांचा समावेश आहे. पुण्याजवळील वर्वे तर उस्मानाबादमधील अलियाबाद या पुलाचा यात समावेश आहे. सोलापूरजवळील बोरमणी तर नांदेडमधील पांगरी पुलही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. आदरणीय, माननीय किंवा सर अशी कोणतीही उपाधी मला लावू नका. कृषी आयुक्त सुनील केंद्रेकरांकडून परिपत्रक जारी. या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृषी विभागातील सर्वांसाठी परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकामध्ये त्यांनी आपल्याला माननीय, आदरणीय, सर अशी कोणतीही उपाधी लावू नका असे निर्देश दिले आहेत. त्याऐवजी फक्त नाव आणि पदाचा उल्लेख करण्याच्या सूचना केंद्रेकरांनी दिल्या आहेत. कृषी आयुक्त सुनील केंद्रेकरांनी पत्रव्यवहारासाठी माननीय किंवा सरंजामी संज्ञा न वापरता केवळ आपलं नाव किंवा आपल्या पदनामाचा उल्लेख करावा असं परिपत्रक जारी केलं आहे. सुनील केंद्रेकरांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. सोनू तू पोलिसांशी नीट बोल असं म्हणत नाशिकच्या चिमुकल्यांनी गावातून जनजागृती केली. हे गाणं सोशल मीडियावर देखील व्हायरल झालं आहे. सोशल मीडियावर सोनूचा धुमाकूळ सुरूच आहे. आरजे मलिक्षामुळे पुन्हा चर्चेत आलेला सोनू या गाण्याचा वापर गेल्या महिनाभरात अनेकांनी केला. यातच नाशिकच्या इस्पिलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोनूवर गाणं म्हणून नाशिक पोलिसांसह हेल्मेटबद्दल जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. ट्रॅफिकचे नियम पाळा, हेल्मेटचा वापर करा
असा संदेश नाशिकमधील इस्पिलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सोनू गाण्यातून दिला आहे. तसंच आता तरी पोलिसांची नीट बोल असा संदेशही नाशिककरांनी दिला आहे. सोनू तुला हेल्मेटवर भरोसा नाही काय सोनू तू चालवतेस बुलेटवर छान दिसते हेल्मेटचा आकार कसा गोल सोनू तू आता तरी पोलिसांशी गोड बोल सोनू तुझं जीवन आहे गोड ट्रॅफिक सिग्नलशी तू नातं जोड सिग्नलचा आकार कसा गोल सोनू तू आता तरी पोलिसांची गोड बोल हेल्मेट तू वापर आता रोज जगण्याची घे तू आता मोज हेल्मेटचा आकार कसा गोल सोनू तू आता तरी पोलिसांची गोड बोल सोनू तुझी मोठी गाडी आहे का गाडीला सीट बेल्ट नाही का सोनू तुझं जीवन आहे अनमोल सोनू तू आता तरी पोलिसांची गोड बोल हेल्मेटची गरज आहे भारी तुझ्या हातात आहे तुझ्या जीवनाची दोरीचा आकार कसा गोल सोनू तू आता तरी पोलिसांशी गोड बोल सोनू तुला हेल्मेटवर भरोसा आहे ना. मुंबईमध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. 9 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. त्याची जनजागृती आणि प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीमध्ये सकल मराठा समाजांनी सांगलीमधून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. सांगलीच्या प्रमुख चौकातून ही रॅली काढण्यात आली. आंबोली कावळेसाद येथील दुर्घटनेतील अखेर दुसरा मृतदेह काढण्यात यश आलं आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासनाला सक्त आदेश दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसाद येथे दारूच्या नशेत सोमवारी सायंकाळी 2 युवक सुमारे 600 फूट खोल दरीत पडून मृत्यू पावले. मृत्यू झालेल्या दुसऱ्या युवकाचा मृतदेह काढण्यात बाबल अल्मेडा जीवरक्षक पथकास यश आलं आहे. दाट धुके व पावसाच्या पाण्यामुळे शोधकार्यास अडथळा निर्माण होत होता. मात्र स्थानिक जीवरक्षक बाबल अल्मेडा व सहकारी यांनी काल रोपेच्या साहाय्याने प्रताप राठोड याचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पाऊस व धुक्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. आज सकाळी बाबल अल्मेडा व पुणे लोणावळा येथून आलेले शिवदुर्ग ट्रेकर्स यांच्या संयुक्तपणे एक मृतदेह बाहेर काढण्यास यश आलं. यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेची तात्काळ बैठक घेऊन अनेक महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. मात्र 6 दिवसात एकदाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चौधरी साधे घटनास्थळी फिरकले सुद्धा नाहीत. यामुळे चौधरी यांच्याबाबत तीव्र नाराजीचे ह्या कावळेसाच्या जाग्यावर आम्ही आज 5 दिवस येऊन जाऊन आहोत. पहिल्याच दिवशी आम्ही ही डेड बॉडी काढणार होतो, दोन्ही डेड बॉड्या. साहित्याअभावी आम्हाला हे का करता आलं नाही. साहित्य असलं असतं तर आम्ही केलं असतं. आम्ही दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला, दुसऱ्या दिवशी बॉडीपर्यंत पोहोचलो, तरी आम्हाला साहित्य अपुरं पडल्यामुळे आम्ही वापस आलो. तिसऱ्या दिवशी आम्ही खालनंच मळेवरनं चाल करून इथपर्यंत आलो, पण संध्याकाळ झाली पुन्हा परतून गेलो. चौथ्या दिवशी येऊन आम्ही ताबडतोब बॉडी काढली आणि जास्त आम्हाला त्रास दिला दुसऱ्या आपले जे कोल्हापूरची लोक आली होती त्यांनी आम्हाला तिथं आम्ही काढतो असं करत आम्हाला 2 दिवस आम्हाला त्यांनी आमचा टाईम वाया घालवला. मग आता त्यानंतर आपल्याला आपले हे लोणावळ्याचे शिवशक्ती टीम आली आपल्याबरोबर आणि त्यांनी काल आमची बोलणी झाली. त्यांनी आम्हाला ह्या अगोदर 2 वेळा मदत केली होती आणि त्यांनी आज आम्हाला सहकार्य करून आणि त्यांच्या मदतीनं त्यांना आम्ही मदत करून त्यांनी बॉडी काढण्याचा प्रयत्न केला. आज दुसरी बॉडी आम्ही आजही काढली. या एकंदरीत पूर्ण मोहिमेमध्ये शासनाची काय भूमिका होती आणि तुम्ही शासनाच्या भूमिकेविषयी मी काय म्हणतो, तुम्हाला हे संपूर्ण पत्रकारांना सर्वांना माहीतच आहे की शासन आम्हाला काय. आज तहसीलदार आले, कोण आला एवढ्या दिवसात? आज तहसीलदारांना येऊन आज गेले, परवा कुठेतरी तोंड टाकून गेले होते, आज तहसीलदार येऊन गेले. पूर्ण हा आंबोलीच्या पोलीस स्टेशनने आम्हाला बरंच सहकार्य केलं. बरोबर असतात, आमच्यावर खाली उतरतात, पण शासनाने आम्हाला कुठे आजच पालकमंत्र्यांनी सकाळी सांगितलं काय भिऊ नका म्हणून.
कोण विचारतोय? 4-5 दिवसात कोणी विचारलंच नाही. ज्या दिवशी मुलं पडली त्या दिवशी व्हायरल झालं टीव्हीवर, त्यामुळे मुंबई पुणे किंवा सगळीकडेच कळलेलं की 2 मुलं पडलेत. आमचे गावडे सर जे आहेत ते आज गावातले आणि 3 वर्षापूर्वी एक बॉडी काढायला आम्ही इथे आलेलो आणि मी स्वतः खाली उतरलेलो, त्यामुळे इथे काय कंडिशन्स आहे याची आयडिया मला होती. सो आम्ही कोणाची वाट न बघता स्वतःहून डिरेक्टली निघालो की तिथे जायची गरज लागणार आहे, बिकॉज इक्विपमेंट वाईज आणि जिथे काय सामुग्री लागेल त्या तऱ्हेने या इथूनचे ग्रुप तेवढे तयार नाही आहेत. म्हणून आम्ही विचार केला की कोणाचा कॉल यायच्या ऐवजी आपण जाऊ, मदत लागली तर करू, नाही तर परत निघून येऊ. या निमित्ताने आम्ही तिथे निघालो. एकंदरीत दरी खरोखर चॅलेंजिंग हे होतं का की सोपं होतं? चॅलेंजिंग तर आहेच म्हणजे, पण त्यासाठी 5 दिवस नव्हते लागले पाहिजे. म्हणजे जर प्रॉपर इथे इक्विपमेंट आणि तशी टीम असती तर लवकर झालं असतं, किंवा तसे कॉल केले गेले असते बाहेरच्या टीमला तरी लवकर झालं असतं. आणि तुम्ही जे आता आलाय त्यासाठी तुम्हाला प्रशासनाकडनं कोणती मदत होते का? तुम्ही ही एक सेवाभावी सेवा म्हणून तुम्ही करता? आम्हाला प्रशासन काही मदत करत नाही आणि आम्ही त्याची अपेक्षाही करत नाही. आमची शिवदुर्ग मित्र म्हणून लोणावळ्यातली संस्था आहे, आम्ही आमचे प्रोग्राम्स करत असतो, त्यातनं थोडेफार काय पैसे येतील, त्यातनं इक्विपमेंट स्वतःचं घेत असतो, स्वतःचे पैसे टाकून इक्विपमेंट घेतो. आम्ही कोणाच्या भरोश्यावर लावून टाइम वेस्ट नाही करत, आम्ही आमचं काम चालू ठेवतो. बीड जिल्ह्यातील ससेवाडी येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील ससेवाडी येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. रामहरी सावंत असे शेतकऱ्याचे नाव आहे. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ग्रासलेल्या रामहरी यांनी बुधवारी शेतातील झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामहरी सावंत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. धनगर आरक्षणासाठी मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर समोर सुंबरानं आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाचा सर्वेक्षण अहवाल तात्काळ देण्यात यावा यासह धनगर आरक्षण द्या या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरले आहेत. यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर याच्या संस्थेच्या निषेधार्थ व या सरकारच्या निषेधार्थ टीसच्या कार्यालयासमोर धनगर समाज एकवटला होता. सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली, ढोल आणि पारंपरिक वाद्य वाजवून सरकारचा निषेध करण्यात आला. मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी अरग तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल गावकऱ्यांनी गावबंदची हाक दिली आहे. ही घटना ग्रामीण पोलीस ठाणे येथे दिनांक 3 ऑगस्ट रोजी घडली होती. अरग गावातील किरकोळ वादाप्रकरणी अरग तंटामुक्ती समिती व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक यांनी भेटण्यासाठी आलेल्या अरग ग्रामस्थांच्या केबिनमधून बाहेर हकलून देऊन अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक यांची बदली करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत पोलीस निरीक्षक यांची बदली होत नाही तोपर्यंत अरग गाव बंद ठेवण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब शिंदे यांनी दिली. आज या मागणीचे निवेदन देण्यात आले. यामुळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, SR पाटील, प्रकाश देसाई, अरुण सोनतकर, विशाल कांबळे, अनिल कोरबू यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यांनाच नाही आम्ही ही बसून साहेब हे असं नाही असं या गावातल्या सर्व परिस्थितीची कल्पना द्यायसाठी म्हणून आम्ही आलेला असताना त्याने एक अर्धा पाऊण तास आम्ही वेटिंग केलं. त्यांचा कसला तर ती एक पत्री नाटकाचा कार्यक्रम चालू होता त्यांच्या केबिनमध्ये. आम्ही एक अर्धा पाऊण तास वेटिंग केल्यानंतर तिथं आमचा मित्र चंदू वाघ म्हणून आहे, त्यांना सांगितलं आम्ही आरोग्याचे पदाधिकारी भेटायला म्हणून सांगा. त्यांनी जाऊन सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं साहेबांनी भेटा जावा. भेटाय गेल्यावर त्यांच्या केबिनमध्ये पाय ठेवायला ही तुमची भेटा यायची वेळ आहे काय असं तसं अश्लील शब्दात आम्हाला दिवसभर आम्ही हेच करायचं काय, आम्ही जेवणार कधी असं 8:45-9च्या टायमाला जर जेवणार कधी 24 तास ड्युटी असणारा माणूस आम्ही 20 किलोमीटरवरनं ह्याला भेटीसाठी आलो आहे. त्यांना जर आमची किंमत नसेल बरं
आम्ही कशासाठी आलतो, गावगाडा हाकणारी माणसं, गावात वेगवेगळ्या समस्या आहेत, तोंडावर गणपतीसारखा उत्सव आहे, ती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी काय करायची, उपाययोजना योजायची, ती चर्चा करायची म्हणून आम्ही आलेला असताना हिने आम्हाला हीन पदाची वागणूक देतात. गावगाडा हाकणाऱ्या माणसांनी त्यात आजी माजी सरपंच, सोसायटीचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान सगळी सदस्य, ही सगळी माणसं आम्ही गाव चालवणारी माणसांनी जर ही ट्रीटमेंट असली या अधिकाऱ्याची, तर सर्वसामान्य माणसाला काय, त्यांनी न्याय मागायला इथं तालुक्याच्या ठिकाणी यायचं का नाही यायचं हा प्रश्न उद्भवतोय. आणि अशा या मुजोर अधिकाऱ्याची जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आम्ही गावबंदचा हाक दिलेले आहे. आणि वरिष्ठ पातळीवर सगळीकडे आज आम्ही निवेदन दिलेले आहेत, खासदार साहेबांनी दिले आहेत, आमदार साहेबांनी दिले आहेत, माननीय पोलीस प्रमुख साहेबांनी दिलेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य व इतर सर्व पदाधिकारी सर्वजण भेटायला गेले असताना साधारणतः काल 8 वाजता त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या तिथं काहीतरी कार्यक्रम तर अर्धा ते पाऊण तास आम्हाला बाहेर वेटिंग करायला लावलं. वेटिंगनंतर आम्ही साहेबांना आज भेटायसाठी ते काही अधिकाऱ्यांना आम्हाला आज येऊन भेटा म्हणून आदेश दिल्यानंतर आम्ही भेटायला गेल्यावर आज जाताच आमच्या तंटामुक्त अध्यक्षांना वाईट शब्दात त्यांनी तुम्ही ही वेळ आहे का भेटण्याची, आम्ही दिवसभर खरडालो आहे या भाषेत वर्तणूक केली. काही जणांनी बाबा त्यांना प्रश्न विचारले, साहेब आमचं म्हणणं तर आहे का तुम्ही या गेटच्या बाहेर व्हा, कारण आमचं गाव इतक्या 5-25 वर्ष आम्ही राजकीय काम करत असताना एवढं संयमी गाव आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला गणपतीची दंगल झाली त्या काळामध्ये सुद्धा आमच्या गावात कसली केस नाही किंवा आजपर्यंतच्या तंटामुक्ती केसेस किती येतात, कारण आमच्यातली मिटिंग होऊन आम्ही एकत्र येऊन साहेबांना भेटायचं या विषयावर त्या मिळालं असताना आम्हाला त्या ठिकाणी हाकलून दिलं. साहेबांना अक्षरशः हीन पातळीची वागणूक दिली. आम्ही 3-4 वेळा विनंती करून म्हटलं आम्हाला शेवटी तिने गेटच्या बाहेर व्हायचं म्हटले. मिरज शिवशंकर टॉकीज येथे प्रदर्शित झालेला लिपस्टिक अंडर माय बुरका हा चित्रपट MIM कार्यकर्त्यांनी बंद पाडला. शिवशंकर टॉकीज येथे लिपस्टिक अंडर माय बुरखा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. 6 व 9 या 2 खेळाचे प्रदर्शित वेळ होती. त्यापूर्वी MIM शहर कार्यकर्त्यांनी दुपार 3 वाजण्याच्या सुमारास टॉकीज परिसरात गर्दी केली. यावेळी टॉकीज व्यवस्थापक यांना कार्यकर्त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करू नये असे आवाहन केले. यावेळी व्यवस्थापकांनी या चित्रपटाचे लावलेले फलक उतरवून घेतले व चित्रपट प्रदर्शित करणार नाही असे सांगितल्यावर कार्यकर्ते निघून गेले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी तात्काळ टॉकीज परिसरात येऊन जमावाला पंगावले. MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकी पोलीस ठाणे येथे जाऊन निवेदन दिले. त्यानंतर शिवशंकर टॉकीज व्यवस्थापक यांना निवेदन दिले. मुस्लिम समाज भावनांचा आदर ठेवून चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल व्यवस्थापक यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी महापालिका क्षेत्र अध्यक्ष शकील पिरजादे, शहर अध्यक्ष सईद सौदागर, अरकान बेग, मुसा समडोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 2017 वेळी जे लिपस्टिक माय अंडर बुरका हे फिल्म प्रदर्शित झाला आहे, त्या फिल्ममध्ये अश्लील शब्द वापरलेले आहेत, अश्लील पोस्ट आहेत, अश्लील चित्रीकरण केले आहेत. त्यामुळे आम्ही ते पिक्चर बंद पाडलेलं आहे शिवशंकर टाकीमध्ये. आणि ते याच्यापुढं पण असं कुठल्या टाकीला न लागू दे म्हणून आम्ही आज आपलं मिरज शहर पोलीस स्टेशन गांधी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलेलं आहे. या पिक्चरसाठी MIMचे सर्व कार्यकर्ते बंद होण्यासाठी आलेले पोलीस स्टेशनला अर्ज दिला. त्याच्यानंतर शिवशंकर थिएटरचे मॅनेजरला त्यांना निवेदन दिलो आणि त्यांचं देऊन आभार मानलो की आमचा शब्द ठेवून त्यांनी पिक्चर बंद केला आणि तिथं प्रदर्शन रोखून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांना पुष्पहार करून एक लेटर देऊन त्यांना निवेदन दिलो. खानापूर भूड येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भूडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सुहास बाबर यांनी केले आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अनिलराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्नशील आहोत. मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊन ते सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. भूडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले. खानापूर तालुक्यातील भूड येथे आमदार अनिलराव बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती मनीषा बागल, उपसभापती बाळासाहेब नलवडे, जिल्हा परिषद सदस्य नीलम सकटे उपस्थित होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य महावीर शिंदे, प्रकाश बागल, सुखदेव फाळके, बालाजी काटकर, नंदकुमार सकटे यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते. तुरीचे आणि सोयाबीन या पिकाचे पडलेले दर पाहता सांगली जिल्ह्यामध्ये शेतकरी हा मोठ्या प्रमाणात हळद या पिकाकडे वळला आहे.
त्यामुळे यावर्षी तूर आणि सोयाबीन हे पीक घटण्याची शक्यता असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। सांगली जिल्हा हा हळद या पिकासाठी प्रसिद्ध आहे। शिवाय सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची पेठ ही जगप्रसिद्ध आहे। या मार्केटमध्ये देशभरातून हळद विक्रीसाठी येत असते। त्याचबरोबर हळदीबरोबर तूर आणि सोयाबीन हे पीक सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे। पण तूर आणि सोयाबीन या पिकाला यंदा म्हणावा तसा दर मिळाला नाही। मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये शेतकरी हा मोठ्या प्रमाणात हळद या पिकाकडे वळला आहे। त्यामुळे यावर्षी तूर आणि सोयाबीन हे पीक घटण्याची शक्यता असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। मिरज तालुक्यामध्ये यावर्षी एक सर्वसाधारणतः सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये थोडीशी घट होऊन हळदीच्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची वाढ झालेली दिसून येते। हळदीमध्ये नरवाडसारख्या ठिकाणी जिथं साधारणतः 30-40 एकरचं क्षेत्र होतं तिथं आज जवळजवळ 250 ते 300 एकरचं क्षेत्र नरवाडसारख्या ठिकाणी आज वाढलेलं हळदीचं दिसून येतं। अशीच परिस्थिती सर्वसाधारणतः बाकीच्या गावांमध्ये सुद्धा दिसून येते आणि त्यामुळं हळदीच्या क्षेत्रात यावर्षी वाढ झालेली सर्वसाधारणतः मिरज तालुक्यात दिसून येते। त्याच्यासाठी सुद्धा सेंद्रिय हळद उत्पादनाचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे। त्याचबरोबर हळद क्षेत्र विस्तार हा सुद्धा कार्यक्रम आपण ह्यावर्षी शासनामार्फत घेतलेला आहे। या ठिकाणी थोडंसं जे काही बाजारातले दर आहेत त्या बाजारातल्या दराचा परिणाम म्हणून म्हणजे तुरीचे दर जे काही ढासळलेले होते, त्याचबरोबर सोयाबीनच्या दरामध्ये थोडीशी अपेक्षित लोकांना सोयाबीनचे दर न मिळाल्यामुळे बरेचसे शेतकरी यावर्षी हळदीकडे वळलेले दिसत आहेत आपल्याला। सांगलीच्या बाजारपेठेत युवती, सासूरवाशिणी आणि लहान बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला राखी घेण्यासाठी बाजारात गर्दी केली आहे। वर्षभर ज्या सणाची सगळ्या बहिणी आतुरतेने वाट पाहतात तो सण रक्षाबंधन समोर येऊन ठेपलाय। बाजारात युवती, सासूरवाशिणी, लहान बहिणींनी गर्दी केली। आपल्या लाडक्या भावाला राखी घेण्यासाठी बाजारात बहिणींचा उत्साह दिसून आला। सध्या बाजारात विविध प्रकारच्या राख्या आल्या आहेत। जयपुरी, राजस्थानी, दोरा स्टाईल राखी, डायमंड राखी, लहानग्यांना कार्टून राखी, मग तो छोटा भीम, डोरेमॉन, बाल हनुमान अशा रूपात राख्या आल्या आहेत। काही राख्या देवाच्या मुखस्वरूपात आल्या आहेत। एकूणच सध्या बाजारात राख्यांचे अनेक नाविन्य असे रूपात राख्या बाजारात पाहायला मिळतात। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे। पण वर्षानुवर्षापासून जी राखी आपण पाहायचो ती भैया किंवा स्वस्तिक किंवा भाऊ असे लिहिलेल्या राख्यांचं मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीत। मात्र गोंडस आणि लहान अगदी छोट्या पारंपरिक राख्यांना महिलांनी पसंती दिली आहे। मारुती रोडवरती चापळकर कॉम्प्लेक्सच्या बोळामध्ये स्टॉल माझा आहे। यावर्षी गुजरात, अहमदाबाद, मुंबई, जोधपूर अशा ठिकाणीवरून राखी निवडून 4 महिने पहिला घेऊन आलेले आहेत। गिराकाचा प्रतिसाद चांगला आहे। लहान मुलांसाठी कार्टूनमध्ये भरपूर व्हरायटी आहेत। आपल्या इथं राखी महाराष्ट्रात तयार होते। मशीनवर कुठली वस्तू तयार होत नाही राखी म्हटलं तर। दुसरी गोष्ट म्हणजे चिनी हा राखीचा विषयच नाही आहे, का की आपल्या भारतातील महिला ज्या आहेत ते वर्षभर हेच काम करत असतात। त्यामुळं राखीचा विषय चिनीचा येतच नाही। चिनी राखी मार्केटला तर आहेच नाही आणि आपल्याकडे बी नाहीच आहे, त्यामुळे काय विषयच नाही। लहान मुलाची राख्या भरपूर व्हरायटी आहेत, भरपूर डिझाईन आहेत। परत गोंडा राखी आहे, मोची राखी आहे, डायमंड राखी आहे। परत अहमदाबादची खास गुजराती राखी, लुंबा राखी, चंदन राखी अशा प्रकारे भरपूर राख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। जवळजवळ न्यायामध्ये तरी 4 ते 5 हजार नमुने वेगवेगळ्या पद्धतीची राख्या आहेत। सांगलीत आपल्या मोठा स्टॉल आहे। आपल्या बालवाडीमध्ये किंवा इतर कुठेही आत्ता राख्याची खूप धामधूम सुरू आहे आणि लहान मुलांना काय, लहान मुलं काय मुली काय ह्यांना राख्या बांधायचं खूप आता म्हणजे मुलं मुली काय असा भेदभाव नाहीच आहे। आपण बालवाडीमध्ये सगळ्या मुलांना, मुलं मुली यांना राख्या बांधतो आणि हे यामधून आपल्याला असं दिसून येतं की भाऊ बहिणीवर किती प्रेम करतो हे यातून आपल्याला दिसून येतं। शिराळा भाष्टेवस्ती येथील ग्रामस्थांनी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड अखेर व्यर्थ ठरली आहे। डोली करून खडतर पायवाटेने नेऊन सुद्धा रुग्णाने अखेर श्वास सोडला। मुर्दार सरकारला कधी जाग येणार असा सवाल निर्माण झाला आहे। शिराळा तालुक्यातील आरळा बेर्डेवाडी पैकी भाष्टेवस्ती 100 ते 125 लोकवस्तीची वाडी आहे, परंतु सोयीसुविधांपासून वंचित आहे।
या वस्तीकडे बेर्डेवाडी मार्गे 4 किलोमीटर अंतर डोंगरातून ओढ्या वगळातून पार करून या वाडीकडे जावे लागते. वाडीला जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही. पावसाळ्यात येथील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना ओढ्याच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. पावसाळ्यात या वाडीमध्ये आजारी पडलेल्या व्यक्तीला डोली करून नाहीतर शिडीवर झोपून डोंगरातून पायवाटेने बेर्डेवाडी मार्गे जवळजवळ 10 किलोमीटर अंतर पार करून आरळा या ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागत असते. या वस्तीमध्ये रुग्णांवर उपचार वेळेत न मिळाल्याने दगावल्याचे प्रकार देखील घडले आहेत. परंतु याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याने स्थानिक ग्रामस्थातून बोलले जात आहे. भाष्टे वस्ती ही डोंगर कपारीत वसलेली वाडी आहे. पावसाळा सुरू होण्या अगोदर मे महिन्यामध्ये येथील ग्रामस्थांना संसार उपयोगी लागणारे सर्व धान्य भरून ठेवावे लागत असते. पावसाळ्यामुळे वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर 2 ते 3 ठिकाणी लागणाऱ्या ओढ्यांमुळे या लोकांना वस्ती सोडून बाहेर पडता येत नाही. अशी अवस्था येथील लोकांची आहे. आजारी रुग्ण त्या परिस्थितीत आजारी पडला तर देवावर विश्वास ठेवून हे लोक राहत असतात. या वस्तीतील पुरुष मंडळी मोलमजुरीसाठी मुंबईला असतात. परंतु रस्ता नसल्याने शासनाच्या सोयीसुविधांपासून ही वाडी वंचित आहे. चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट. यशाचा अभिमान, चाटेचा सन्मान. आम्ही घडवले 11,572 डॉक्टर्स आणि 22,318 इंजिनियर्स. चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन नाव इन सांगली, मिरज अँड तासगाव. स्कूल, कॉलेज अँड क्लासेस. चाटे IIT अँड नीट, जनरेटिंग जीनियस अँड इंजिनियरिंग और मेडिकल एंट्रन्स कोचिंग इंस्टिट्यूट. IIT JEE मेन्स अँड ॲडव्हान्स, JEE मेन्स and NEET. Experienced and expert facilities for all subjects. Personal attention and doubt clearing section. Special and careful coaching boost studies. Parent ward interaction eliminates educational irregularities. Chate's perfect notes prepared by subject expert teachers multiplies success. For admission contact opposite Sadanand Hotel, चांदनी चौक, मिरज रोड, सांगली. 9595983003, 9371275439. नियर हॉटेल अर्फा, शिवाजी रोड, मिरज. 9372458554, 9325064176. DK पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मणेराजुरी रोड, तासगाव. 9595893003, 9371275439. नीट JEE असो वा 10वी 12वी, यश म्हणजे चाटे. 3 दशक गुणवत्तेची विद्यार्थी पालकांच्या सहकार्याची. चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट. खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत नवनवीन व्हरायटीचे 4G मोबाईल्स. सॅमसंग, नोकिया, लेनोवो, विवो, ओप्पो, पॅनासॉनिक अशा असंख्य मोबाईलच्या व्हरायटीज. मोबाईल घ्या स्मार्ट, व्हा एक्स्ट्रा स्मार्ट. होलसेल आणि रिटेल फक्त न्यू बालाजी कस्टम शॉप मध्येच. बापटबाल शिक्षण मंदिरा शेजारी, ST स्टँड रोड, सांगली. जीवन ज्योत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर मिरज संचलित स्कॉलर्स पब्लिक स्कूल मिरज इंग्लिश मीडियम. शैक्षणिक वर्ष 2000 साठी नर्सरी ते 7वी पर्यंत प्रवेश सुरू. आमच्या स्कूलची वैशिष्ट्ये आणि ध्येय: प्रशस्त इमारत आणि भव्य क्रीडांगण, सुरक्षित, निसर्गरम्य व प्रसन्न वातावरण, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, ई-लर्निंगची सुविधा, शुद्ध पाण्याची सोय, विविध प्रकारच्या खेळासाठी प्रशिक्षण, आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन, सायन्स एक्झिबिशन, भारतीय संस्कृतीचे जतन व सर्वांगीण विकास, वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहलीचे आयोजन, समर कॅम्पचे आयोजन. अवर फ्युचर प्लॅन.
डे बोर्डिंग स्कूल, amenities in arts, sports and culture, summer camps offering vocational skill and overall personality development, camp for the development of personal, social and national values, coaching classes for कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तेव्हा आपल्या पाल्याच्या उत्तम भवितव्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता नदी वेस्ट मिरज आणि शाहू कॉलनी, दत्त कॉलनीच्या पूर्वेला मिरज. संपर्क मोबाईल 9158021584 किंवा 7743842111. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 1166 आणि 98 90 10 19 10. Square Science Academy. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. शूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं, और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में, और ढेर सारी वैरायटीज भी है. क्या बात कर रहे हैं, तो चलो चलते हैं. शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक. यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD टीवी, AC, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज. यहाँ डेबिट, क्रेडिट, पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स. एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मिरज.